नमस्कार मित्रांनो, चव सफर लाईफ चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला ग्रेव्हीची पनीर भाजी बनवून दाखवणार आहे। आता काय काय लागणार आहे मी तुम्हाला सांगते। लसूण, आलं, मिरची, लवंग, मिरी, दालचिनी, स्टारफूल, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बाकीचे नंतर मसाले टाकणार आहे अजून। तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। तर कांदे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। चला व्हिडिओला सुरुवात। आता आपण तेल टाकून घेऊ। चला आपण आता जिरे टाकून घेऊ। हे खडे मसाले टाकून घेऊ। त्यात आपण आता कांदे बारीक करून घेतलेले ते टाकू। तर हे पनीरचे तुकडे का बारीक केले आपण आज ग्रेव्हीची भाजी बनवणार आहे। प्रत्येक घासाला असं लागतील म्हणून मी हे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। आता मीठ हळद लावून घेऊ आपण आणि ते तळून घेऊ असं, आणि तव्यावर आपण तळून घेऊ। आता आपण आले, लसूण, मिरची दळलेली होती त्याची पेस्ट टाकून घेऊ। आता आपण तेल टाकून घेऊ आणि ते पनीरचे तुकडे तळून घेऊ। हे बघा, आपण आता पनीरचे तुकडे तळून घेऊ आपण। आता आपण हे टमाटे टाकून घेऊ, बारीक करून घेतलेले। बघू शकता आपले पनीर तळले गेलेले आहे छानपैकी। हे बघा, कांदे टमाटे छान तळले गेलेले आहेत, कलर छान आलेला आहे। आता आपण थोडंसं बेसन टाकून घेऊ, कारण आपण जेवण करायला बसलो तर डिशमध्ये जर भाजी वाढली तर असं पाणी पाणी पळत असं सुटतं ना त्याला कांदे टमाट्याचं, म्हणून थोडंसं बेसन टाकलं की असं पाणी पाणी होत नाही। ते बेसन पीठ पूर्ण लाल होईपर्यंत आपण तळायचं, नाही तर कच्चं कच्चं असं ढवळी ढवळी भाजी दिसते। आता आपण मसाले टाकून घेऊ। लाल मसाला, हा घरचा काळा मसाला, पनीर मसाला। आता आपण पनीर मसाला टाकून घेऊ आणि धनिया पावडर टाकून घेऊ। अरे बापरे, हे बघा, धनिया पावडर टाकून घेऊ, जास्त नाही टाकायची। आता आपण पाणी टाकून घेऊ, गरम केलेलं आहे। परत हा मसाला थोडासा आपण 2-3 मिनिटांसाठी शिजवून घेऊ। हे बघा कसं तेल सुटलेलं आहे। आपण 1 चमच तूप टाकून घेऊ। आता आपण हे पनीरचे तुकडे टाकून घेऊ। आता आपण मीठ टाकून घेऊ। बघू शकता भाजी, तुम्हाला असं पण एवढं कोरडं आवडत असेल तर चालेल, नाही तर थोडं आपण अजून अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं। हे बघा, ग्रेव्ही पनीर मसाला तयार आहे। आता कोथिंबीर टाकून घेते मी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आपली हॉटेलसारखी भाजी तयार आहे। नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या।